असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, लोकांनीच ठरवलेलं आहे की यावेळी हॅट्रिक करायची म्हणजे करायची आणि आपल्याला पुन्हा एकदा दिल्लीत पाठवायचं. वातावरण हे पक्क ठरलेलं आहे. कारण आज आपण पाहतोय अखंड महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यात तुम्ही जाल, लोक हैराण आहेत, लोक त्रस्त आहेत. कारण हे सरकार जे बसलेलं आहे आपल्या डोक्यावर, हे अवकाळी सरकार बसलेलं आहे, गद्दारांचं सरकार बसलेलं आहे. आणि ज्या मिनिटाला मतदानाची संधी मिळेल आपल्याला, त्यावेळी नुसतं महाराष्ट्रात नाही तर केंद्र सरकार देखील बदलल्याशिवाय हा महाराष्ट्र थांबणार नाही, हे आज पक्क ठरवलेलं आहे. आज जसा महाराष्ट्रात बदल घडणार आहे ठरलेलं आहे. आपण पाहत आहेत गेले 2 वर्ष आपण सर्वच लढत आहोत, या गद्दारांच्या विरुद्ध लढत आहोत, महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. आणि हे लढत असताना आज आपण पाहतोय बिहारमध्ये देखील चित्र काही वेगळं नाहीये. तिथे पण नितीश कुमारांनी जेव्हा नेहमीसारखीच उडी मारली, भाजप बरोबर पुन्हा एकदा सरकार बनवलं, तेव्हा माझ्यासारखाच एक तरुण मुलगा तिथे तेजस्वी यादव, तो देखील लढत आहे आणि जनविश्वास रॅली काढलेली आहे. त्यांचं देखील अभिनंदन करतो, कारण तिथे देखील पूर्णपणे विश्वास बिहारचा त्या एका तरुण व्यक्तीवर आहे. आज आम्ही काही स्वतःसाठी लढत नाही आहोत. आज आम्ही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी लढत नाही. आज मी येताना एका एबीपीच्या कॉन्क्लेव्ह मध्ये गेलो होतो आणि त्यांनी मला तिथे एक प्रश्न विचारला की आदित्यजी, आता तुम्ही पक्ष कसा बांधणार? तुम्हाला टेन्शन नाही येत का की पुन्हा एकदा पक्ष बांधायचा आहे, शून्यापासून सुरुवात करायची आहे? आणि मी त्यांना सांगितलं, पक्ष बांधण्याचं मला टेन्शन मुळात नाही, मुळीच टेन्शन नाहीये. कारण पक्ष हा माझ्या सोबत उभा आहे. हा पक्ष आहे जो समोर बसलेला आहे, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. आज या महाराष्ट्रात प्रत्येक समाजातला घटक हा आपल्या सोबत उभा आहे. ग्रामीण भागात गेलात तर शेतकरी बांधव जो आहे तो मला ठामपणे सांगतो की उद्धव ठाकरेंनी जी मदत केली ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण या खोके सरकारचा 1 रुपया आमच्यापर्यंत पोहोचला नाही, मदत आम्हाला पोहोचली. उद्धव साहेबच आमचे कुटुंब प्रमुख आहेत. आज प्रत्येक शहरातल्या आणि गावातल्या महिला आम्हाला सांगत आहेत की उद्धव साहेबांवर आमचा विश्वास आहे. संरक्षण जे देतील ते उद्धव साहेब आहेत. मोठे भाऊ म्हणून आम्ही पाहतो त्यांचं, आणि कुटुंब प्रमुख हे उद्धव साहेब आहेत. प्रत्येक जिल्ह्यातला तरुण मला सांगत आहे की आदित्य, आपल्या वयोगटातले जे लोक आहेत, मुलं मुली आहेत, त्यांना रोजगाराची संधी पाहिजे, त्यांना नोकऱ्या पाहिजेत. आमचा विश्वास ठामपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर आहे, कारण हीच व्यक्ती आपल्याला आपला सुवर्णकाळ दाखवू शकेल. तर पक्ष बांधण्याचं मला टेन्शन नाहीये. मी त्यांना सांगितलं की मला टेन्शन एवढ्याच गोष्टीचं आहे, टेन्शन तर नाहीच पण आव्हान एवढ्या गोष्टीचं वाटतं की ज्या महाराष्ट्राला आपण 2.5 वर्षात पुढे नेण्याचं काम करत होतो, 6.5 लाख कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात कोविडच्या काळात देखील आणली. कोविडचं काम त्याला आपल्याला आठवतच आहे, जगभरातून कौतुक झालं, WHO नी कौतुक केलं. आपण महिलांना सुरक्षित ठेवलेलंच, पण सामाजिक दृष्टिकोनातून देखील एक सुद्धा दंगल होऊ दिली नाही, असा महाराष्ट्र जो आपण घडवला होता, हा महाराष्ट्र या भाजप प्रणित खोके सरकारने मागे नेण्याचा. आज 2 वर्षामध्ये आपण पाहतोय वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल ट्रक पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सिमेंटची कंपनी असेल, डायमंड बोर्स असेल, वर्ल्ड कपची फायनल असेल, सगळं काही जे मिळेल ते ओरबाडून नेलेलं आहे त्यांनी गुजरातला. आणि एवढ्यासाठीच, कारण हे जे आदेश घेतात, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आदेश घेतात, ते महाराष्ट्राच्या जनतेकडून घेत नाहीत, गुजरातच्या सरकारकडून हे आदेश घेतात. आज आपण पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात आणि ह्याच आपल्या परिसरामध्ये गुंड सगळीकडे सुसाट फिरत आहेत, मोकाट फिरत आहेत, कोणाची भीती नसल्यासारखे वागत आहेत. कोण मंत्रालयात जाऊन रील बनवत आहे, तर कोण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करत आहे. दुकानदारांना हैराण केलं जात आहे. ह्याच खोके सरकारचे जे काही पदाधिकारी आहेत ते दुकानात जातात, 5,000 10,000 रुपयासाठी हैराण करतात, सांगतात की तुम्हाला पैसे दिले नाही तर बुलडोझर तुमच्यावर पाठवू, तुमचं हे इलिगल आणि ते इलिगल आहे, जीएसटी भरला नाहीये. आज सगळेच जर आपण पाहाल तर सगळ्यांचे हाल झालेले आहेत, त्रस्त आहेत, हैराण आहेत. एका बाजूला शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. आज तरुण जो आहे भटकत आहे सगळीकडे, कारण वेदांता फॉक्सकॉन सारख्या अनेक कंपन्या ज्या तेव्हा इथून पलीकडे जातात. एका बाजूला ज्या कंपन्या आपल्या राज्यात येणार होत्या त्या तिथे पाठवत आहेत, दुसऱ्या बाजूला ज्या कंपन्या आहेत तिथे परमनंट नोकऱ्या काय, कॉन्ट्रॅक्ट लेबर सुरू झालेलं आहे, फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट सुरू झालेलं आहे. नोकऱ्यांचा आज सवालच विचारू शकत नाही. आणि मग प्रश्न हाच येतो की आज राज्यात आपल्या कुठचा घटक सुरक्षित आहे, कुठचा घटक खरोखर आनंदित आहे? आनंदात तर कोणी वाटतच नाही, सगळे त्रस्त आहेत, हैराण आहेत. आणि अशा काळात आपल्याला बदल जो घडवायला लागेल तो सगळे महाराष्ट्र म्हणून हा बदल घडवायला लागेल. आज आपला जो आत्मविश्वास होता, जो विश्वास होता की महाराष्ट्र म्हणून आम्ही या देशातले नंबर 1 चे राज्य आहोत, तुम्ही मला सांगा आपल्याला आज ह्या सरकारच्या
राजवटीत वाटतंय का की महाराष्ट्र म्हणून आपण नंबर 1 वर आहोत? वाटतंय असं? कोविडच्या काळात आठवा, कोविडच्या काळात आपण जी काही कामगिरी केली होती त्यावेळी लोकांना सुरक्षित ठेवण्याचं काम केलं होतं. सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं, इतर राज्यांनी आपलं कौतुक केलं. महाराष्ट्राची जनता सुरक्षित होती. WHO सांगितलं धारावी मॉडेल जगाने पाळलं पाहिजे. पण सुरतमध्ये असं झालं नाही, गोरखपूरमध्ये असं झालं नाही, लखनौमध्ये असं झालं नाही. पण आज दुर्दैवाने अशी कुठची लाट परत एकदा आली तर आपल्याला वाटतं आपण सुरक्षित राहू? नाही राहणार. उद्योग क्षेत्रामध्ये देखील जी आपण गरुड झेप घेतली होती जून 2020 पासून, म्हणजे कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन पासून जून 2022 पर्यंत 6.5 लाख कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात आली. कारण जसं आपल्या सर्वांना वाटतं की उद्धव ठाकरे हे आपला माणूस आहे, तसं उद्योगपत्यांना देखील वाटायचं की अरे चांगला माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे, सुसंस्कृत व्यक्ती आहे, आपल्याला लुटणार नाही, आपल्यावर दादागिरी करणार नाही, पण महाराष्ट्र हिताचं बोलेल. ते सगळे उद्योगपती आपल्या राज्यात येऊ इच्छित होते. पण आज आपल्या राज्यातून एकामागोमाग एक उद्योग निघून चाललेले आहेत.